स्टुडंट्स, इन फिजिक्स आपला युनिट्स अँड मेजरमेंट चॅप्टर चालू आहे. ओके, आणि युनिट्स अँड मेजरमेंट मध्ये आपण सुरुवातीला व्हॉट यू मीन बाय फिजिकल क्वांटिटी, क्लासिफिकेशन. ओके, अँड इन लास्ट लेक्चर वी लर्न अ व्हेरी सिम्पल पॉइंट बट इम्पॉर्टंट पॉइंट, कन्व्हेन्शन्स, हाऊ टू राईट युनिट, युनिट लिहायचं कसं हे शिकलो आपण. ओके, सो एवढा पार्ट आपला झालेला आहे. ओके, आज आपण काय करणार आहे बघा. आज मी तुम्हाला सांगितलं आज खूप महत्वाचा पार्ट स्टार्ट करणार आहे. ओके, सो टुडे आय एम गोइंग टू स्टार्ट विथ द डायमेन्शन्स. So this is a process in physics. Okay, so every physical quantity has dimensions. Okay, and I'm going to teach you how to write down these dimensions. Okay, and ही जी टेक्निक आहे is called dimensional analysis. Okay, so आपल्याला डायमेन्शन्स लिहायचे. आता एक्झॅक्टली डायमेन्शन्स म्हणजे काय, तर इफ यू टेक फंडामेंटल क्वांटिटीज, we all know there are 7 fundamental quantities. Okay, 7 fundamental quantities. Okay, आता what is their basic definition रे? Basic definition खूप easy आहे. The physical quantity which does not depend on any other physical quantity is called fundamental quantity. जी दुसऱ्या कुठल्याच क्वांटिटीवर डिपेंड नाहीये तिच्या मेजरमेंटसाठी, दॅट इज फंडामेंटल क्वांटिटी. ओके, बट we learn one more quantity called derived quantity. Okay, आणि तिची डेफिनेशन काय होती, it is a physical quantity which depends on one or more fundamental quantity. म्हणजे जी क्वांटिटी फंडामेंटल वर डिपेंड असते ती डिराइव्ड, जी फंडामेंटल जी डिपेंड नाही ती फंडामेंटल, जी डिपेंड आहे ती डिराइव्ड. ओके, आता या फंडामेंटल क्वांटिटीत 7 आहेत, पण त्या 7 पैकी 3 क्वांटिटीज खूप इम्पॉर्टंट आहेत, लेंथ, मास आणि टाइम. दीज 3 आर व्हेरी इम्पॉर्टंट, लेंथ, मास अँड टाइम. आता व्यवस्थित येतो, लेंथ, मास अँड टाइम. सी बाकीच्या 4 फंडामेंटल नाही आहेत का, नाही, फंडामेंटल 7 आहेत. टेम्परेचर, करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स, या 7च्या 7 फंडामेंटल आहेत. पण त्यातल्या त्यात सगळ्यात महत्वाच्या कोण आहेत किंवा बेसिक कोण आहेत, लेंथ, मास अँड टाइम. दीज आर व्हेरी बेसिक. ओके, देअरफॉर जेव्हा तुम्ही डायमेन्शन्स लिहिता तेव्हा या तिघांना खूप महत्व असतं. लेंथ, मास अँड टाइम, दे आर व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, ठीक आहे. त्यानंतर ओके, आता डायमेन्शन्स म्हणजे एक्झॅक्टली करायचं काय. ओके, तर इफ यू टेक अ डिराइव्ड क्वांटिटी, मी आता तुम्हाला त्याची डेफिनेशन सांगतो, पण ती डेफिनेशन ऐकली ना की समजत नाही, थोडंसं कन्फ्युजिंग आहे डेफिनेशन, पण नंतर समजेल तुम्हाला जेव्हा मी तुम्हाला डायमेन्शन द्यायची कसे हे शिकवेल. ओके, नाव डेफिनेशन काय, मी बुक मध्येच वाचतो. द डायमेन्शन्स ऑफ अ फिजिकल क्वांटिटी आर द पॉवर्स टू विच द फंडामेंटल क्वांटिटीज मस्ट बी रेज्ड इन ऑर्डर टू ऑब्टेन द युनिट ऑफ गिवन फिजिकल क्वांटिटी. सोप्या शब्दात लक्षात ठेवा, डिराइव्ड क्वांटिटीला फंडामेंटल क्वांटिटीमध्ये एक्सप्रेस करायचं. द प्रोसेस इन विच डिराइव्ड क्वांटिटी इज एक्सप्रेस्ड इन फंडामेंटल क्वांटिटी, दॅट प्रोसेस इज कॉल्ड डायमेन्शन. म्हणजे आपण म्हणताना काय म्हणतो, डिराइव्ड क्वांटिटी डिपेंड्स अपॉन फंडामेंटल ना, तर हे नुसतं डिपेंड आहे असं नाही म्हणायचं, तर ते हेल्प करायची त्याला एक्सप्रेस करायला. ओके, ठीक आहे, कळेल तुम्हाला हळू. ही डेफिनेशन मी तुम्हाला लेक्चरच्या शेवटी परत सांगेन, मग तुम्हाला कळेल मला काय म्हणायचं ते. ठीक आहे. आता आपण डायमेन्शन्स लिहायचे कसे, त्याचे रूल्स आहेत काही. ओके, ते रूल्स शिकूयात. हाऊ टू राईट डायमेन्शन्स. ओके, द फर्स्ट अँड द फोरमोस्ट रूल इज दॅट whenever you are writing dimensions you should use a square bracket. ओके, सर मला स्क्वेअर आवडत नाही, मला हा आवडतो, कर्ली ब्रॅकेट. Okay, no, you are not supposed to use any other bracket. You are supposed to use only square bracket. Remaining brackets are not allowed. Okay, म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहिले असतील तर ते डायमेन्शन्स असतात. Okay, so first and the foremost important rule is that you are not allowed to use other bracket than a square bracket. Okay, आता fundamental quantities okay have some symbols in dimension. नीट ऐका,
मी तुम्हाला त्यांचे युनिट नाही सांगत आहे, मी तुम्हाला त्या क्वांटिटीचे सिम्बॉल सांगतोय. कुठले सिम्बॉल? डायमेन्शनल सिम्बॉल. म्हणजे डायमेन्शन मध्ये कुठले सिम्बॉल वापरायचे ठरलेले. किती क्वांटिटी आहेत? आय विल राईट ऑल द क्वांटिटीज. लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, luminous intensity, and amount of substance. Okay, so these are the 7 physical quantities, 7 fundamental quantities. आता मी तुम्हाला सिम्बॉल सांगतो. For length we are going to use capital L. For mass we are going to use capital M. For time we are going to use capital T. Okay, ठीक है. For temperature we are going to use K, capital. For electric current I or A. करंट साठी दोन सिम्बॉल आहेत, I किंवा A, दोन ऑप्शन आहेत तुम्हाला. ओके. For luminous intensity C, capital C. And for amount of substance MOL असं लिहायचं स्मॉल मध्ये. ओके. बघा, आज मी तुम्हाला काय शिकवते? आज मी युनिट नाही शिकवते, आज मी तुम्हाला डायमेन्शनल सिम्बॉल शिकवते. म्हणजे डायमेन्शन मध्ये जर तुम्हाला मास लिहायचा असेल तर कॅपिटल M लिहायचा, टेम्परेचर लिहायचं असेल तर कॅपिटल K लिहायचा, करंट लिहायचं असेल तर तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत, I किंवा A. ओके, ठीक आहे. सो दिस इज अ डायमेन्शनल सिम्बॉल्स. ओके, हे पाठ करायचे. ओके, होतील तुमचे पाठ, काळजी नका करू. LMTK for length, mass, time, temperature. For current I or A, luminous intensity C, amount of substance साठी MOL. ठीक आहे. आता हे 7 क्वांटिटीज आहेत, हे 7 सिम्बॉल आहेत. मी तुम्हाला सांगितलं 3 सिम्बॉल सगळ्यात महत्वाचे आहेत. कोण? लेंथ, मास, टाइम. दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट सिम्बॉल्स. ओके, म्हणजे डायमेन्शन लिहिताना कशात लिहायचे? स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहायचे. ओके, आता ऐका, कायम हे 3 असलेच पाहिजेत, असलेच पाहिजेत. ओके, म्हणजे तुम्ही म्हणाल सर मास नाहीये, पण नाही, एम लिहायचा. ओके, म्हणजे हे 3 कंपल्सरी आहेत, हे 3 लिहायचेच. ओके, ठीक आहे. यू हॅव टू ऑलवेज राईट दीज 3. मग सर हे चौघं, जर करंट असेल तर आय लिहा, नसेल तर नका लिहू. ओके, जर टेम्परेचर असेल तर MLT आणि K लिहा, टेम्परेचर नसेल MLT लिहा. म्हणजे हे जे शेवटचे 4 आहेत ना, इफ दे आर देअर इन युअर डिराइव्ड क्वांटिटी, जर ते तुमच्या डिराइव्ड क्वांटिटी मध्ये असतील तरच लिहायचे, नसतील तर नाही लिहायचे. पण हे 3 कंपल्सरी लिहायचे, कंपल्सरी. यू हॅव टू राईट दॅट कंपल्सरीली. ओके, देयर इज नो एनी अदर ऑप्शन. ओके, म्हणजे सर ते लेंथ नाहीये, नसू द्या, पण एल लिहायचा. ओके, ठीक आहे. सो हे जे 3 गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवा. एक, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहायचं. दुसरं, सिम्बॉल पाठ करायचे. आणि तिसरं, LMT कंपल्सरी लिहायचं. बाकीचे 4 प्रेझेंट असतील तर लिहा, नसतील तर नका लिहू. ओके, so these 4 are optional. If they are present, write them in a bracket. If they are not present, don't write them in a bracket. But these 3 has to be there. Okay, ठीक है. Now हे लर्न करा. ठीक है. आता मी तुम्हाला शिकवतो डायमेन्शन्स कसे लिहायचे. ओके, पण आपण एक काम करू, मी तुम्हाला नुसते डायमेन्शन्स नाही शिकवणार. ओके, आपण ना 3 गोष्टी लिहू. ओके, 4 गोष्टी लिहू आपण. एक तर क्वांटिटीचं नाव, सेकंड त्याचा फॉर्म्युला, थर्ड त्याचं SI युनिट. ओके, आणि फोर्थ त्याचे डायमेन्शन. असं लिहू आपण. ओके, आपण सिस्टमॅटिकली करू. ओके, वी विल राईट 4 थिंग्स. ठीक आहे. सो फर्स्ट आय विल स्टार्ट विथ द व्हेरी बेसिक टर्म, एरिया. ओके, एकदम बेसिक फिजिकल क्वांटिटी घेतली, एरिया. ओके, आता पहिला प्रश्न, काही जण म्हणतील सर कशाचा एरिया आहे हा? सर्कलचा, स्क्वेअरचा? नाही, जनरल एरिया, एनी एरिया. ओके, सो
व्हॉट इज एरिया ऑफ सर्कल? पाय आर स्क्वेअर. व्हेरी गुड. व्हॉट इज एरिया ऑफ स्क्वेअर? साइड स्क्वेअर. व्हॉट इज एरिया ऑफ रेक्टँगल? लेंथ इंटू ब्रेड्थ. ओके, वेगवेगळे फॉर्म्युले पण आता नीट बघा. पाय कोण आहे? कॉन्स्टंट. आर, आर कशाचा प्रकार आहे? लेंथचा. म्हणजे एरिया कुणावर डिपेंड आहे? लेंथवर. बरोबर ना? आणि इथे लेंथचं काय? स्क्वेअर आहे. म्हणजे दोन लेंथवर डिपेंड आहे. व्हॉट इज एरिया ऑफ स्क्वेअर? साइड स्क्वेअर. साइड म्हणजे काय? लेंथच ना. परत एल स्क्वेअर. रेक्टँगल काय? लेंथ इंटू ब्रेड्थ. अरे जरी याला तुम्ही ब्रेड्थ म्हणत असले तरी ती एक प्रकारची लेंथच आहे ना. याला आपण लेंथ म्हणतो, याला ब्रेड्थ म्हणतो. हा रेक्टँगल आहे. दिस इज लेंथ, दिस इज ब्रेड्थ. अरे ब्रेड्थ आपण नाव दिलंय पण ऍक्च्युली ती पण एक प्रकारची लेंथच आहे ना. म्हणजे इथे पण परत एकदा एल स्क्वेअर आलं. सो व्हॉट इज द जनरल फॉर्म्युला ऑफ एरिया? पहिली क्वांटिटी आपण एरिया लिहितोय. फॉर्म्युला लिहितो मी. एरियाचं जनरल फॉर्म्युला आहे साइड स्क्वेअर. तुम्ही म्हणत जर तुम्ही स्क्वेअरचा लिहिला नाही, इथं किती साइड आहेत? दोन. इथे पण दोन आहेत, इथे पण दोन आहेत. सो जनरल लिहितो साइड स्क्वेअर. जनरल. ओके, सो एरिया इज साइड स्क्वेअर. पुढे काय लिहायचं आपल्याला? एसआय युनिट. एसआय युनिट. आता साइड, साइड म्हणजे कोण? लेंथ. लेंथ कशात मोजतात? मीटर. मीटरचा काय? स्क्वेअर. सो व्हॉट इज एसआय युनिट ऑफ एरिया? मीटर स्क्वेअर. कळतंय? बघा, क्वांटिटीचं नाव, फॉर्म्युला, एसआय युनिट लिहिलं. आता लिहायचे डायमेन्शन्स. ओके, काय लिहायचे आता? डायमेन्शन्स. आता लक्ष द्या. काय शिकवलं मी? पहिला रूल, स्क्वेअर ब्रॅकेट टाका. ओके, दुसरा, आतमध्ये एम एल टी लिहून घ्या. ओके, लिहिलं? आता लेंथ, मास, टाइम सोडून अजून काही आहे का फॉर्म्युल्यात? नाहीये. ओके, इथे मास आहे का? नाही. मग मासची पॉवर 0. टाइम आहे का? नाही. मग टाइमची पॉवर 0. लेंथ आहे का? आहे. साइड म्हणजे लेंथ ना. किती आहेत? 2. सो दीज आर द डायमेन्शन्स ऑफ एरिया. ओके, कळलं? सो व्हॉट इज द डायमेन्शन ऑफ एरिया? M0 L0 M0 L2 T0. ओके, प्रॅक्टिस नाही येईल तुम्हाला. हे पहिलंच एक्झाम्पल आहे. मी असे 20-25 घेणार आहे, टेन्शन नका घेऊ. ओके, आय एम गोइंग टू टेक 25 ॲटलिस्ट. कमीत कमी 25 घेणार आहे मी. तुम्ही आता फक्त समजून घ्या मी काय करतोय. ओके, मग सर याच्यात मास नाहीये म्हणून त्याची पॉवर 0 आहे. पण लिहिताना एम आणि टी लिहायचा. कंपल्सरी MLT आलाच पाहिजे. ओके, दॅट इज द रूल. ओके, सो टी पण 0, एम पण 0, पण L2 का? कारण एरिया दोन लेंथवर डिपेंड आहे ना. साइड स्क्वेअर म्हणजे दोनदा घेतला ना तो, म्हणून L2. म्हणजेच एरिया ही फंडामेंटल आहे का डिराइव्ह आहे? कारण ती लेंथवर डिपेंड आहे. हेच तर आपण दाखवलं. ओके, सेकंड, व्हॉल्यूम. सो सेकंड फिजिकल क्वांटिटी इज व्हॉल्यूम. आता विचार करा, व्हॉल्यूम ऑफ क्यूब L क्यूब. Volume of sphere 4/3 pi r cube. Volume of cylinder pi r square h. बघा, क्यूब L क्यूब म्हणजे लेंथ किती वेळा? 3 वेळा. स्पियरला 4/3 आणि पाय कॉन्स्टंट. r क्यूब म्हणजे लेंथ किती वेळा? 3 वेळा. पाय कॉन्स्टंट. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर रेडियस किती वेळा? 2 वेळा. म्हणजे लेंथ 2 वेळा आणि हाईट पण लेंथच झाली ना, म्हणजे टोटल 3 वेळा. So what is the general formula of volume? The general formula of volume is side cube. आपण जनरल लिहितोय बरं का, साइड क्यूब. सो SI युनिट. साइड म्हणजे लेंथ म्हणजे मीटर. मीटर क्यूब. तुम्हाला आता कळलं असेल युनिट तुम्ही वापरता. स्क्वेअर मीटर किंवा मीटर स्क्वेअर, क्युबिक मीटर किंवा मीटर क्यूब. आता लिहायचे डायमेन्शन्स. ओके, काय सांगितलं मी? स्क्वेअर ब्रॅकेट, 3 गोष्टी, MLT. मास आहे का? नाही, 0. टाइम आहे का? 0. लेंथ आहेत किती आहेत? पण 3. दीज आर द डायमेन्शन्स.
So m0, L3, T0, these are the dimensions of volume. बघा पहिले कुठले लिहिले, एरियाचे, दुसरे व्हॉल्यूम. कळतंय? ओके. नाव नेक्स्ट थर्ड, डी कॅपिटल लिहितो, डेन्सिटी. ओके, थर्ड इज डेन्सिटी. आता तुम्हाला कळेल, कारण आता मी थोडं डिराइव्ड क्वांटिटी मध्येच मोठ्या क्वांटिटीज कडे चालले. आता डेन्सिटी. सो व्हॉट इज डेन्सिटी? फॉर्म्युला वी ऑल नो, मास अपॉन व्हॉल्यूम. सगळ्यांना फॉर्म्युला माहिती आहे, मास अपॉन व्हॉल्यूम. कळलं? आता काय लिहायचं? SI युनिट. ओके, बघा आता वरती कोण आहे रे? मास. मास म्हणजे केजी. अपॉन, अपॉन म्हणजे पर. व्हॉल्यूम, व्हॉल्यूमचा आत्ताच लिहिलं होतं आपण, मीटर क्यूब. सो व्हॉट इज SI युनिट ऑफ डेन्सिटी? केजी पर मीटर क्यूब. कळतंय? सी बघा, फॉर्म्युला आला ना की SI युनिट लिहिता येतं. डेन्सिटी डिराइव्ड आहे का फंडामेंटली? डिराइव्ह आहे, कारण ती मास आणि व्हॉल्यूमवर डिपेंड आहे. व्हॉल्यूम म्हणजे लेंथ. ओके, आता काय लिहायचे आपल्याला? डायमेन्शन्स. ठीक आहे, आता लक्ष द्या. वरती कोण आहे? मास. खाली कोण आहे? व्हॉल्यूम. पहिले आपला नियम MLT. खाली पण MLT. व्यवस्थित लिहून घेतलं? वरती कोण आहे? मास. मास आहे. मासची किती टर्म आहेत? मासची पॉवर काय आहे? काहीच नाही, म्हणजे 1 ना. इथे लेंथ आहे का वरती? नाही, 0. टाइम आहे का? हे झाले मासचे डायमेन्शन. खाली कोण आहे? व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय आहे? साईड क्यूब म्हणजे L क्यूब. म्हणजे व्हॉल्यूम मध्ये L ला काय येणार? पॉवर 3 आणि या दोघांना 0. सो हे मासचे आणि हे व्हॉल्यूमचे. पण हा न्यूमरेटर आहे, हा डिनॉमिनेटर आहे. नाउ टेक डिनॉमिनेटर टू द न्यूमरेटर. ओके, बघा आता M. पॉवर कडे लक्ष द्या. जेव्हा खालून वर जातो ना तेव्हा तो मायनस होतो. म्हणजे जर खाली मायनस असेल तर प्लस होतो, खाली प्लस असेल तर मायनस होतो. हा झिरोच आहे. हा वर गेला फरक नाही पडणार. 1 - 0 1. L कडे लक्ष द्या. इथं L 0 आहे, इथं L खाली 3 आहे. खालून वर गेला, से बघा, वरती L 0 आहे, खाली L 3 आहे. बेस दोघांचा सेम आहे. त्याला इंडायसेस म्हणतात. बेस सेम असेल तर पॉवर वर गेल्यावर काय होणार? 0 - 3. 0 - 3 किती? -3. टी इथे पण 0 आहे, इथे पण 0 आहे, म्हणजे टी वर काही नाहीच आहे. सो दिस इज द डायमेन्शन ऑफ डेन्सिटी. M1 L - 3 T0. कळलं? ते दोन सोपे होते खूपच, पण हे समजलं. फॉर्म्युला आला पाहिजे, मास अपॉन व्हॉल्यूम, त्याच्यावरनं SI युनिट. बघा आपली सगळीच रिव्हिजन होतीये ना. मी तुम्हाला डायमेन्शनच शिकवतोय, पण त्याचप्रमाणे तुमची बऱ्याच गोष्टींची रिव्हिजन होतीये. डायमेन्शन बरोबर तुमचं युनिट पण लिहून होते आणि डायमेन्शन पण लिहून होते. युनिट आले की लगेच डायमेन्शन लिहिता येतं. ओके, समजलं? सो हे जे दीज आर द डायमेन्शन्स ऑफ डेन्सिटी. ओके, ठीक आहे. M1 L - 3 T0. ओके, प्रोसेस समजून घ्या, कारण प्रोसेस महत्वाची आहे. M ची पॉवर आणि M ची पॉवरच कम्पेअर होईल. M ची पॉवर आणि L ची पॉवर नाही कम्पेअर होणार, कारण बेस सेम लागतो. पॉवर्स मध्ये ऍडिशन सबट्रॅक्शन तेव्हाच होते जेव्हा बेस सेम असतो. जेव्हा दोघांची मल्टिप्लिकेशन असते तेव्हा ऍडिशन होते आणि डिव्हिजन असते तेव्हा सबट्रॅक्शन होते. बट पॉवर्स मस्ट बी सेम, सॉरी बेस मस्ट बी सेम. बेस सेम पाहिजे. ओके, सो दीज आर द डायमेन्शन्स ऑफ डेन्सिटी. ठीक आहे. आता अजून काही क्वांटिटीज बघू आपण. फोर्थ क्वांटिटी, वेलॉसिटी, किंवा तुम्ही स्पीड म्हटलं तरी चालेल. वेलॉसिटी और स्पीड, एनिथिंग यू कॅन राईट. ओके, राईट वेलॉसिटी. ओके, बघा
काय पहिली स्टेप काय शिकवली तुम्हाला फॉर्म्युला. वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. सो पहिले याचा युनिट लिहू आपण. व्हॉट इज डिस्प्लेसमेंट? मीटर, कारण लेंथ झाली ना. पर टाइम सेकंड. सो व्हॉट इज युनिट? मीटर पर सेकंड. आता काय लिहायचे आपल्याला? डायमेन्शन्स. सो फर्स्ट एम लिहिला, एल टी स्क्वेअर ब्रॅकेट. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, याच्यात मास आहे का? नाही. ओके. आता न्यूमरेटर मध्ये बघा, कोण आहे डिस्प्लेसमेंट, त्याची पॉवर किती आहे? 1. डिस्प्लेसमेंट म्हणजे लेंथचा प्रकार आहे, 1. टाइम पण आहे, टाइमची पॉवर किती आहे? 1च आहे. पण टाइम कुठे आहे रे? डिनॉमिनेटरला आहे. मग टाइमची पॉवर 1 आहे, तो डिनॉमिनेटरला वर गेला -1. So what are the dimensions of velocity? m0, l1, t-1. कळलं का? m0 कारण मास नाहीच आहे, लेंथ न्यूमरेटरला आहे, त्यामुळे तिची जी पॉवर आहे ती डायरेक्टली लिहिली. टाइम आहे पण डिनॉमिनेटरला, त्याला वर घेतला, खाली 1 आहे, वर गेला t-1. So this is velocity. Okay. One more we will write. Pay attention. It is acceleration. Okay. So after velocity we are writing acceleration. काय डेफिनेशन असते रे? Acceleration is equal to change in velocity upon time. We all know this formula. Okay. म्हणजे in short velocity upon time. So SI युनिट बघा आता, वेलोसिटीचं युनिट यातच दिलं होतं आपण, काय रे? मीटर पर सेकंड. पर सेकंड का? अजून एक खाली टाइम आहे ना, याच्या खाली कोण आहे? 1. हा वर गेला, मीटर पर सेकंड इंटू 1 अपॉन सेकंड. सो मीटर m इंटू 1 मीटर, s इंटू s स्क्वेअर. म्हणजेच युनिट काय आलं रे? द युनिट ऑफ ऍक्सलरेशन इज, इथेच पुढे लिहितो मी, मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके. आता आपण डायमेन्शन्स लिहू. आता डायमेन्शन्स लगेच कळतील तुम्हाला. m l t. याच्यात मास आहे? नाहीये. हा m मीटर आहे बरं का, मास नाहीये. लेंथ आहे, मास सॉरी मीटर. मीटर म्हणजे मीटरची पॉवर 1 आहे. टाइम आहे ना, टाइम सेकंड स्क्वेअर. टाइमची टर्म मध्ये 2 आहेत, पण तो वर गेला -2. सो दीज आर द डायमेन्शन्स ऑफ ऍक्सलरेशन. ओके. बघा, मी आतापर्यंत तुम्हाला 5 क्वांटिटी लिहून दाखवल्या. ओके. आणि या 5 सगळ्या सोप्या क्वांटिटी होत्या: एरिया, व्हॉल्यूम, डेन्सिटी, वेलॉसिटी आणि ऍक्सलरेशन. ओके. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण अजून क्वांटिटीज लिहू. आपण भरपूर क्वांटिटीजची प्रॅक्टिस करणार, पण तुम्हाला फॉर्म्युला आला पाहिजे. ओके. जर तुम्हाला फॉर्म्युला लिहिता आला की तुम्हाला युनिट लिहिता येतं, युनिट लिहिता आलं की तुम्हाला डायमेन्शन लिहिता येतात. ओके. समजलं? दिस प्रोसेस इज कॉल्ड डायमेन्शन. आता मला सांगा, आपण करतोय काय? बघा, आपल्याला सगळ्यांना माहिती वेलोसिटी कोणावर डिपेंड आहे? लेंथ आणि टाइम. लेंथ आणि टाइम म्हणजे वेलोसिटी कोण आहे? डिराइव्हड आहे, कारण ती लेंथ आणि टाइमवर डिपेंड आहे ना. सो इट्स अ डिराइव्ड क्वांटिटी. मग तेच केलं ना आपण. मास नाहीये, मासवर डिपेंड नाहीये म्हणून 0 आला. लेंथवर डिपेंड आहे म्हणून 1 आला. टाइमवर डिपेंड आहे, म्हणजेच आपण डिराइव्ड क्वांटिटीला फंडामेंटल क्वांटिटीमध्ये एक्सप्रेस केलं ना. हेच मी सांगत होतो, वी आर एक्सप्रेसिंग डिराइव्ड क्वांटिटी इन फंडामेंटल क्वांटिटी. या फंडामेंटल आहेत ना, मास, लेंथ, टाइम, या फंडामेंटल आहेत, त्याच्यामध्ये मी एक्सप्रेस करतोय. ओके. हा, काही पुस्तकात ना हा एल अगोदर लिहिलेला असतो. मी MLT लिहितोय ना, कारण तुमच्या पुस्तकात MLT लिहिले. काही वेळेस ना LMT लिहितात, त्यांनी फरक पडत नाही. तुम्ही टी पहिला लिहिला तरी चालतो. सिक्वेन्स इज नॉट इम्पॉर्टंट. LMT किंवा MLT दोन्ही सिक्वेन्स चालतात. पॉवर्स इम्पॉर्टंट आहे. ओके. आता परत एकदा मी सुरुवातीला बोललो होतो ते करतो, डेफिनेशन वाचतो, नीट ऐका. द डायमेन्शन्स ऑफ अ फिजिकल क्वांटिटी. ही कोण आहे माझी? फिजिकल क्वांटिटी. द डायमेन्शन ऑफ फिजिकल क्वांटिटी are the powers to which the fundamental quantities are raised. Powers to which fundamental quantities are raised in order to express
द गिवन फिजिकल क्वांटिटी, तिला या डिराइव्ड क्वांटिटीला फंडामेंटल क्वांटिटी मध्ये एक्सप्रेस करण्यासाठी मी पॉवर्स लिहिल्या, या प्रोसेसला डायमेन्शन म्हणतात. ओके, तुम्हाला कोणीच डायमेन्शनची डेफिनेशन कधीच परीक्षेला विचारणार नाही, पण डायमेन्शन तुम्हाला लिहिता आले पाहिजे. कारण इथून पुढे जेव्हा पण तुम्ही फिजिक्समध्ये नवीन काही शिकणार, नवीन क्वांटिटी शिकणार, त्यावेळेस तिथे दोन गोष्टी लिहायच्या असतात, एक SI युनिट आणि एक डायमेन्शन. So it is very important that you should know how to write dimensions. Okay, and that's why we are learning this. Okay, याचे खूप युजेस पण आहेत, ते पण आपण शिकणार आहे. पण पहिले हे समजून घ्या डायमेन्शन लिहायची कशी. ओके, याच्या अगोदरचे जे 3-4 लेक्चर झाले ते खूप सोपे इंट्रोडक्शनचे होते. फ्रॉम टुडे वी ॲक्च्युली स्टार्टेड विथ समथिंग विच इज व्हेरी न्यू टू यू. हे खूप नवीन आहे तुमच्यासाठी. ओके, त्यामुळे याची प्रॅक्टिस करा. ओके, आणि हे लेक्चर 1, 2, 3 वेळा बघा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला डाऊट्स राहणार नाही. ओके, आणि याच्या अगोदर जो मी टेबल दिला होता तो पाठ करायचा. ठीक आहे. सो हिअर for today we will stop. We wrote 5 quantities. In next lecture we will write more quantities. Okay, ठीक है. Thank you.